विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिला पाठ अर्थात वेगवस्ता या संदर्भातील चर्चा करणार आहोत. वेगवस्ता या पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले हे एक नामवंत असे वक्ते आहेत आणि विचारवंत आहेत, लेखक आहेत. देशात आणि विदेशात त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. त्यांची काही पुस्तके देखील प्रसिद्ध आहेत. कथा वक्तृत्वाची, जागर, यक्षप्रश्न, मुक्तिगाथा महामानवाची, अशी काही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो, लेखकाने आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. तो असा की आपण अतिवेगाने आपली वाहने चालवू नये. किंबहुना अतिवेगाने वाहन चालवणे ही एक प्रकारची विकृती आहे असं लेखकाला वाटतं. वेळेची बचत व्हावी, श्रमाची बचत व्हावी म्हणून आपण वाहनांचा वापर करतो. त्यासाठी वाहनांची गरज असते, हे खरं आहे. पण वाहनांचा वापर गरज असेल तेव्हाच केला पाहिजे आणि त्याचा वापर नियमानुसारही केला पाहिजे. परंतु बरेचदा लोक गरज नसतानाही वाहनांचा वापर करतात. त्यातही पुन्हा ते नियम पाळून वाहनांचा वापर करत नाहीत. रस्त्याने सुसाट वेगाने आपली वाहनं पळवतात आणि मग अशा वेळी अपघात होतो. वाहन चालवणाऱ्याचा तर जीव जातोच जातो, परंतु दुसरे जे बिचारे निष्पाप जीव असतात त्यांचाही जीव जातो आणि हे खरोखर दुःखकारक असं आहे. वेगाने गाडी चालवण्याचे हे जे व्यसन आपल्याला जडले आहे किंवा जडू पाहत आहे ते योग्य नाही. ते आपण टाळले पाहिजे असा विचार या पाठामध्ये लेखकाने मांडला आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. लेखक पुढे काय म्हणतो पहा. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. दिशाविहीन गती ही अधोगती आहे. गती असावी, परंतु गती कशी असावी? योग्य दिशेला जाणारी गती असावी. जर आपली गती योग्य दिशेला जाणारी असेल तर ती प्रगती, परंतु ती गती जर योग्य दिशेला जाणारी नसेल तर ती असते आपली अधोगती. अर्थात ही गती जी आहे ही जीवनाची गती. या गतीबाबत आपण हे बोलत आहोत. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात.
माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपै आगतिक होतात. म्हणजे काय म्हणायचं लेखकाला? लेखक म्हणतो की घराच्या बाहेर जर आपण पडलो रस्त्यांवर, तर आपल्याला संपूर्ण रस्ता हा वाहनांनी व्यापलेला दिसतो. म्हणजे आपण सतत वेगातच असतो, वेगवान असतो. घरात काही काळ राहतो तेवढा काळच आपण केवळ स्थिर असतो. अन्यथा या गतिपै आपण अगतिक झालो आहोत असं लेखकाला म्हणायचं. अगतिक म्हणजे मजबूर झालो आहे. या गतिपै आपण मजबूर झालो आहे. आजच्या जीवनामध्ये आपल्याला सतत धावावं लागतं, स्पर्धा करावी लागते आणि त्यासाठी गती हवी. आणि गती दुःखदायक आहे, अगतिक आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. पुढे पहा लेखक काय म्हणतो. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला असं वाटते की हे जे आजचं युग आहे आपलं, हेच खूप प्रगत आहे, परंतु तसं नाही. लेखक काय म्हणतो पहा. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा लोक जगप्रवास करीत असत, परंतु आज जितकी वाहने आहेत तितकी वाहने त्या काळामध्ये नव्हती, तरी जगप्रवास होताच. विशेष म्हणजे लेखकाला असं वाटतं की रस्त्यांवर ही जी वाहनांची संख्या वाढलेली आहे ही खरोखर चिंताजनक आहे. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. बरोबर आहे. आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा गाडीची चाबी घेऊनच बाहेर निघतो आणि बाहेर आलो की गाडीवर बसतो. थोडा वेळ असतो, कामे बरीच असतात, पायी चालत ती उरकता येत नाही. जीवन दशदिशांनी विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला आहे, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला आहे, भाजीपाला घेण्यासाठीची जी मंडई असते ती दुसऱ्याच बाजूला, तर दवाखाना तिसऱ्याच बाजूला आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी पार पाडण्यासाठी आपल्याला वाहनाची गरज असतेच, याबद्दल वाद नाही. दूर कुठल्या तरी दिशेला जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. बरोबर आहे. तुम्हाला वाहनांचा वापर करावाच लागेल, कारण परिस्थितीच तशी आहे, हे लेखक मान्य करतो. पण पुढे पाहतो काय म्हणतो. यथाप्रमाण गती ही गरज आहे. काय म्हणतो? यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गाडीचा वापर करणे, गतीचा वापर करणे ही गरज आहे, पण तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत घेऊन जात असताना प्रचंड वेगाने गाडी पळवत नेणे ही गती नसून विकृती आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. आपली कामे करत असताना आपण वाहनांचा वापर करावा, गतीचा वापर करावा, परंतु ती गती प्रमाणामध्ये असली पाहिजे, यथाप्रमाण असली पाहिजे. कशी असली पाहिजे? यथाप्रमाण असली पाहिजे. जर ती यथाप्रमाण असेल तर ती आपली गरज आहे, आणि जर ती यथाप्रमाण नसेल तर ती विकृती आहे, हे लेखकाला सांगायचं आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. आपली कामे व्यवस्थित पार पाडावी म्हणून आपल्याला गतीची गरज आहे,
पण त्यापेक्षा खूपच गती किंवा खूपच वेगाने हे सर्व कामं करणे, म्हणजे ही काही गती नाही, हा काही वेग नाही, तर हा आवेग आहे आणि तो आत्मघातकी ठरतो. जोराने वाहन पळवत असताना तुम्ही तुमचा जीव धोक्यामध्ये टाकत असता. शिवाय तुमच्या मुलाला सोबत घेऊन जाता, त्याचाही जीव धोक्यात टाकता. शिवाय समोरून जो कोणी येत असतो, रस्त्याने जो कोणी चालत असतो, त्याचाही जीव तुम्ही धोक्यात टाकत असता. आणि म्हणून लेखकाने म्हटले आहे की तुमचा अधिकचा जो वेग आहे तो आत्मघातकी आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. येथे लेखकानं अमेरिकेसारख्या विकसित देशाचं एक उदाहरण दिलेलं आहे. ते यासाठी दिलेलं आहे की वेगाने वाहने चालवण्याचा हा जो प्रकार आहे हा आपल्याला विदेशांमध्ये जास्त दिसतो आणि विशेषतः अमेरिकेसारख्या संपन्न राष्ट्रामध्ये तो जास्त दिसतो. पर त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की तिथं लोकांचं दरडोई उत्पन्न चांगलं आहे आणि त्यामुळे सर्वांकडे वाहनं उपलब्ध आहेत. त्याहीपेक्षा अति महत्त्वाची गोष्ट तिथं काय आहे पहा. तिथले रस्ते रुंद असतात, सरळ असतात आणि निर्विघ्न असतात, एकमार्गी असतात. त्यांची घरे, कार्यालये, शाळा, बाजारपेठा यात खूप अंतर असते, जवळजवळ ते नसतात. आणि म्हणून ते वेगाने गाडी चालवताना तुम्हाला दिसतात. वाहने सरळ चालत असतात, एकमार्गी चालत असतात आणि त्यामुळे तिथे अपघात होण्याची शक्यता कमी असते. म्हणून अशा राष्ट्रांचं अनुकरण आपण करू शकत नाही, कारण आपल्याकडे तसे रस्ते नाहीत. आपल्याकडचे रस्ते वेडेवाकडे आहेत, बऱ्याच ठिकाणी एकमार्गी नाहीत आणि म्हणून आपण खूप जोराने गाडी चालवणे आपल्या देशामध्ये योग्य होऊ शकत नाही. लेखकाने आणखी पहा काय सांगितलंय. जीवनाशी हा लढा देताना, वेगाशी हा लढा देताना हा वेग खरं तर सर्वांना जाचदायक असतो, असह्य होऊन जातो. वेगामुळे माणसे बेभान होऊन जातात, निराश होतात, अस्वस्थ होतात. सतत धावावं लागतं, याचं माणसाला दुःख वाटतं. पुढे लेखक काय सांगतो पहा. भारतीयांनी अमेरिकन शैली पत्करण्याचे कारण नाही. अमेरिकन लोक जसे जगतात तसं जगण्याचं आपण कारण नाही. बरं का? कारण आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात, थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. अमेरिकेचा जीवन आणि भारताचं जीवन यामध्ये खूप फरक आहे. अमेरिकेचे लोक खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे सर्वांकडे गाड्या आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे लोकच खूप कमी आहेत. त्यामुळे सर्व गोष्टी कशा दूर दूर असतात.
त्यामुळे त्यांनी वेगाने त्यांना ती जवळ करावी लागतात आणि आपल्या गाडीचा वेग ते सहज वाढवू शकतात, कारण त्यांच्याकडचे रस्ते चांगले आहेत. आपल्याकडचे रस्ते तसे नाहीत. बरं, आपल्याकडे फारशी कामंही नसतात, फार कामं नाहीत. आपण विनाकारण कामं असतात थोडी आणि दाखवतो खूप, अशी परिस्थिती आपल्या लोकांची आहे, असं लेखकाला स्पष्ट म्हणायचं आहे. लेखक सांगतो की थोडी त्वरा करा. आता थोडी त्वरा करा म्हणजे काय? तर एखादं काम करण्यासाठी तुम्ही घरून लवकर निघा, म्हणजे तुम्हाला भरधाव वेगाने अंतर कापण्याची गरज राहणार नाही. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते. आता मुंबईमध्ये पहा किती गर्दी असते. बरं, या मुंबईमध्ये ज्या लोकल आहेत त्यांची एक अजबच कथा आहे. ह्या रुळावरून चालणाऱ्या गाड्या असतात, त्यात भरकटणे फारसे नसतेच, आणि तुम्हाला गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते. नुसतं तुम्ही उभं राहण्याची गरज आहे, मागचे लोक तुम्हाला ॲटोमॅटिक त्या लोकलमध्ये ढकलतात आणि तुमचा प्रवास सुरू होऊन जातो. अशा प्रकारची परिस्थिती मुंबईमध्ये आहे. पुढे पहा लेखक काय म्हणतो. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. लोकल वेगाने धावते, तो वेग योग्य आहे, तुम्ही सुरक्षित आहात. परंतु 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांचा जो वेग आहे तो मात्र घातक आहे, असं लेखकाला म्हणायचं. या वाहनांचा वेग ही खरी अडचण आहे, आणि म्हणून त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते, आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. आता हे कसं? तर पहा, समजा मला शाळेत लवकर यावे लागते म्हणून मी गाडीचा वापर करतो, पण शाळेत लवकर आल्यानंतर काय करावे हे सुचत नाही. मग मी काय करतो, मग मी परत गाडीचा वापर करतो आणि चहा प्यायला परत बाहेर जातो. म्हणजे मी काय करतो, जो वेळ मला मिळालेला आहे तो वेळ सुद्धा मी वाहनावरच खर्च करतो. अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होते. म्हणजे अगोदर आपण वाहनांच्या आहारी जातो, आपण वाहनांवर स्वार होतो, आणि मग पुढे ही वाहने आपल्यावर स्वार होतात. असे दुष्ट चक्र सतत फिरत आहे, याचे लेखकाला दुःख वाटते. पुढे लेखक काय म्हणतो पहा. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. लेखक तुम्हाला असं कधीही म्हणत नाही की तुम्ही वाहनांचा वापर करू नये. लेखक म्हणतो तुम्ही वाहनांचा वापर करा. तुमचं जीवन सुखाने जगण्यासाठी, सुखाचा अनुभव घेण्यासाठी, अधिक प्रमाणात चांगल्या प्रमाणात ते जगता यावे यासाठी तुम्ही वाहनांचा वापर केला पाहिजे. कामापुरतं आणि कामासाठी आणि आटोक्यात राहील एवढाच वेग आपण आपल्या वाहनाचा ठेवला पाहिजे. अति वापर करू नये, अति वेगाने जाऊ नये. असं जर आपण केलं तर वाहनांचा उपयोग आपल्या जीवनामध्ये
सुख समाधानासाठी होईल. नाहीतर मग काय होईल, वाहनाचा अतिवापर केला, प्रदूषण वाढेल, वेगाने येणे जाणे केले तर एक दिवस यमराज येतील आणि आपल्याला घेऊन जातील. जीवनाचा आपल्याला अनुभव घेता येणार नाही. आणि म्हणून लेखक म्हणतो वाहनांचा वापर जरूर करा, परंतु कसा करा, कामासाठीच करा. आधी जेव्हा तुम्हाला वाहनाचा वापर करायचा नसेल, न करता देखील एखादं काम जर तुम्हाला उरकता येत असेल तर वाहनाचा वापर कशाला करायचा. उदाहरणार्थ जर तुमच्या घराशेजारी जवळच एखादे दुकान असेल तर त्या दुकानात जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याची गरज नाही, तुम्ही तिथं पायी चालत गेलं पाहिजे. लेखकाला हे सांगायचं आहे. तो म्हणतो तुम्ही वाहनांचा वापर करा, परंतु मर्यादित करा आणि तुमची वेळ वाचवा आणि वाचलेल्या वेळामध्ये तुम्ही सुखाचे जीवन जगा. पुढे लेखक काय म्हणतो पहा, प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे दर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. वाहनांचा वापर केल्याने आपले श्रम वाचले पाहिजे, आपला वेळ वाचला पाहिजे, आपले आरोग्य चांगले राहिले पाहिजे, आपला वेळ वाचला पाहिजे आणि आपला जो वेळ वाचलेला आहे त्याचा आपण सदुपयोग केला पाहिजे. त्या वेळामध्ये आपण सुखाने जीवन जगलो पाहिजे. यासाठी वाहने आहेत, परंतु वाहनांचा वापर त्यासाठी होतो का? नाही. लेखक म्हणतो प्रत्यक्षात जे घडते ते वेगळेच असते. खरी गोष्ट वेगळीच आहे. आपल्याला वाहने कशासाठी पाहिजे? शेजाऱ्याने घेतले म्हणून मलाही पाहिजे. शेजाऱ्याने 4 चाकी घेतली, त्याची प्रतिष्ठा समाजामध्ये वाढली, मग माझी कमी झाली, मग मला ती वाढवायची असेल तर मी त्याच्यापेक्षा मोठी गाडी घेणार. हे आपल्याकडे घडत आहे. ही मानसिक स्पर्धा आपण एकमेकांशी करत आहोत. श्रीमंती दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि या प्रयत्नामध्ये गरज नसताना देखील कर्ज काढून काढून आपण वाहने खरेदी करत आहोत. हे काही योग्य नाही. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. म्हणजे गोष्ट अशी आहे की चांगली महागडी गाडी घ्यायची, बायकोला डबल सीट बसवायचं आणि मस्त फेरफटका मारून आणायचा, म्हणजे आपलं ऐश्वर्य, आपली श्रीमंती लोकांना दाखवायची. यामध्ये बरेच लोकांना समाधान वाटते, परंतु ही काही योग्य गोष्ट नाही. पुढे पहा लेखक काय म्हणतो, पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्ग रम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाही? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीचे रस्ते का दिसत नाही? म्हणजे काय, आपण या वाहनांचा वापर बढाई मारण्यासाठी, खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी करतो. खरं तर आपल्याजवळ जर वाहन असेल तर आपण एखादं निसर्गरम्य स्थळ पाहण्यासाठी गेलो पाहिजे, त्यासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे. गल्लीत फेरफटका मारण्यात काय अर्थ आहे? गल्लीत फेरफटका मारणे आणि आपली श्रीमंती अर्थात कर्जाऊ श्रीमंती लोकांना दाखवणे यात काही खरं नाही, असं लेखकाला म्हणायचं आहे. लेखक पुढे काय म्हणतो पहा, वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेत मळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझारा कशासाठी घालायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे
रसिक संख्येने वाढत चालले आहेत. ही खरी गंभीर गोष्ट आहे. लेखकानं काय सांगितलं आहे पहा. आता गावांमध्ये कशाला पाहिजे एवढी वाहनांची गरज? शेतात जायचं आहे, चालला वाहनाने, आणि फार काही दूर नसतं शेत, चालत चालत तो जाऊ शकतो. परंतु आपल्याकडचे लोक असे आहेत की कुठेही जायचं असेल तर लगेच वाहन काढतात. गावांमध्ये कशाला जायचं? अगोदरच्या काळांमध्ये वाहने होती का? नव्हती. मग लोक शेतात जात नव्हते का? जात होते. मस्त पायी जायचे, वाटेने जायचे, पाय वाटेने जायचे. त्यामुळे आरोग्य सुद्धा त्यांचं चांगलं राहत होतं. पायी जायचे आणि पायी यायचे. पण आता तसं झालेलं नाही. अगदी गावागावांमध्ये वाहनांची संख्या खूप वाढली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी वापरण्याची भावना जी झालेली आहे ती अशी झालेली आहे की गाडी आहे तर चला चक्कर मारून येऊ, अशा भावनेने आपण भरधाव वेगाने रस्त्यावर येतो आहोत. ही एक, आणि अशा मानसिकतेचे लोक वाढत आहेत, ही एक खूप गंभीर बाब आहे, चुकीची बाब आहे, हे लेखकाला म्हणायचे आहे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. लेखक स्पष्टपणे सांगतो की वाहन हे तुमचं वेळ वाचवण्यासाठीचं साधन आहे, वेळ घालवण्यासाठीचं नाही. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळवू शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? लेखकाला सांगायचे आहे की तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचायचं असेल तर तुम्ही थोडं अगोदर निघालं पाहिजे. आणि तुम्ही तिथे वाहनाने जात असेल तर खुशाल जा, परंतु तुमच्या गाडीचा वेग जास्त असता कामा नये. एका विशिष्ट वेगाने, ज्या वेगावर तुमचं नियंत्रण असेल त्या वेगाने तुम्ही तुमची वाहने चालवली पाहिजे. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का? खरंच लेखकाने प्रश्न विचारलेला आहे की खरोखर इतक्या भरधाव वेगाने रात्रीच्या वेळेस प्रवास करण्यासारखी महत्त्वाची कामे आपल्या प्रत्येक वेळी असतात का? काही इतकी महत्त्वाची कामे आपल्याला कधीच नसतात, आणि आपण उगाचच रात्रीचाही प्रवास भरधाव वेगाने करत असतो. हे फार चुकीचे आहे असे लेखकाला म्हणायचे आहे. पुढे पहा लेखक काय म्हणतो. वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात, कमरेची आणि पाठीची दुखणी वाहनधारकांची व्यथा असते. बरं, तुम्ही वेगाने वाहन चालवणे चांगले आहे का? चांगले नाही. डोळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होतो, मनावर विपरीत परिणाम होतो, शरीरावर विपरीत परिणाम होतो, शरीराला हादरे बसतात, पाठीचा कणा दुखतो, मणक्यांना इजा होते. म्हणजे जोराने वाहन चालवणे म्हणजे आपण आपल्या आरोग्य बिघडवून घेण्यासारखे असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे लेखक आपल्याला सांगतो. पुढे पहा. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारामध्ये अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे
आरोग्याची हानी करणारी आहे हे लेखकाला सांगायचे आहे. लेखक तुम्हाला सांगतो वाढता वेग म्हणजे ताण आहे. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे आहात तुम्ही? आपले सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारी अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. वेगामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडते, तुमचे शारीरिक स्वास्थ्य बिघडते, तुमचा अपघात होण्याची शक्यता असते. मग कशाला वेगाने वाहने चालवायची हे लेखकाला सांगायचे आहे. लेखक म्हणतो पुढे पहा काय म्हणतो, उगाचच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. म्हणजे तुम्हाला असं वाटते की आपण वेगाने जर गेलो तर एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचू, पण वेगाने जर केले तर तुम्ही एखाद्या ठिकाणी वेळेवर पोचाल, पण एखाद्या वेळेस त्या ठिकाणी तुम्ही पोचणार नाही आणि भलत्याच ठिकाणी पोचणार. जर अपघात झाला तर तुम्हाला सरळ स्वर्गात जाऊन बसावे लागेल असा गंभीर इशारा, तुम्हाला मृत्यूला आमंत्रण द्यावे लागेल असा गंभीर इशारा लेखकाने या पाठात दिलेला आहे. आणि आपल्याला सांगितलं आहे की आपण अनाठायी वेगाचा आग्रह करणे योग्य नाही. वाहनांचा वापर जरूर करा, परंतु अतिवेगाने न करता संयमाने करा. जेव्हा पाहिजे तेव्हाच करा. विनाकारण सातत्याने वाहनांचा वापर करून आपण आपलं स्वास्थ्य धोक्यात आणतो. हा विचार या पाठामध्ये लेखकाने मांडला आहे.